टीम गुलकंद आता माझ्या बरोबर आहे आणि छान सेल्फी प्रोग्राम चालू आहे. खूप स्वागत सगळ्यांचं राजश्री मराठीमध्ये. गुढीपाडव्याच्या तुम्हाला खूप शुभेच्छा. कसे आहात, कसं वाटतंय? जरा गरम होत आहे पण ही एनर्जी तुफान आहे सगळ्यांची. खूप छान वाटतंय आणि याचसाठी केलं होतं अट्टहास असं म्हणता येईल. प्रत्येक कलाकाराला चाहते खूप आवश्यक असतात आणि त्यांच्या प्रेमावर सगळं सुरू असतं. त्यामुळे आज खूप छान वाटतं की आपले सगळे चाहते आजूबाजूला आहेत आणि सगळे आशीर्वाद देतात आपल्याला. ईशात बघ काहीतरी म्हणतात, आवाज काढा. किती एनर्जी आणि किती पॉझिटिव्ह. खूप भारी वाटतंय. शोभायात्रा गिरगावची मुंबईतली एवढी फेमस आहे आणि मी पहिल्यांदा आली आहे. माझा पहिला सिनेमा आहे, तर असं सगळं जुळून आलं आहे आणि मी खूप एक्सायटेड आहे सिनेमासाठी. त्यामुळे मला असं वाटतं सगळ्यांनी हा सिनेमा बघावा आणि आम्हाला कळवावं कसा वाटला. काय एनर्जी असते, एवढे सगळे सकाळी 5-6 वाजता आवरून येतात आणि थाट मस्तच असतो. हीच खरं तर सुंदरता आहे आपल्या सणांची. सर बरोबर. आणि गिरगाव मुळात मराठी माणसाचा एरिया आहे, सगळा मराठी बहुल एरिया आहे. त्यामुळे सगळा उत्साह दिसतो. सगळं मराठी पण असं ओथंबून वाहतं आहे. कारण नवीन वर्ष जे आपलं मराठी नवीन वर्ष आहे, आज गुढीपाडव्यासारखा सण आहे आणि इतका उत्साह आहे सगळीकडे. आणि या निमित्तानं आम्ही गुलकंदाचं प्रमोशन करतो आहे. म्हणजे हा सगळा दुग्ध शर्करा म्हणण्यापेक्षा गुलाब पाकळी शर्करा योग आहे गुलकंदाचा. हो, त्यामुळे खूप छान वाटते. आणि या निमित्तानं मराठी माणूस इतक्या वेगवेगळ्या काय म्हणता येईल त्याला वेशभूषेत आणि छान असं एक सोहळा इथं आहे. आणि आमचा सिनेमासुद्धा मध्यमवर्गीय पांढरपेशी मराठी माणसाच्या आयुष्यातला गोडवा सांगणारा आहे. त्यामुळे हा खूप एक सुंदर योगायोग आहे. तुमच्याकडे खूप मराठीचे क्लासेस घ्यायला यायला आवडेल. सर तुम्ही जेव्हा आला तिथे काय किती पॉझिटिव्हिटी आणि हुरूप. खूप छान वातावरण आहे. मला तर असं वाटते इथे एवढे सगळे आवरून सवरून छान असे उत्साहात लोक आलेत. असेच जर लोक गुलकंद बघायला आले सगळेजण तर केवढं बरं होईल. म्हणजे मराठी चित्रपटाला प्रेक्षक नाही आपण म्हणतो, पण एवढा मोठा प्रेक्षक आहे तो थिएटरला येत नाही हाच आपला प्रश्न आहे. पण मला वाटतं आजचं आमचं हे वातावरण बघून हा सगळा प्रेक्षक थिएटरला येईल आणि त्यांनाही गुलकंदमधून एक आनंद मिळेल. आणि आज गुढीपाडव्याचा जसं ते आनंद लुटत आहेत तसंच आमच्या चित्रपटाचाही आनंद लुटतील अशी एक आशा वाटते. आज छान दिसतेस तू. किती वाजता उठलीस आवरायला? नाही 7लाच उठले. पण मस्त वाटतंय मला. मी दादरची आहे पण तरी मी कधी गिरगावच्या शोभायात्रेला आले नव्हते. पण खूप पॉझिटिव्हिटी आहे आणि जसं सर म्हणाले की आज गर्दीने आमचा चित्रपट बघायलाही प्रेक्षकांनी यावं. सो येस, गुलकंद येतो 1 मेला, नक्की बघा. मुलांचं सॉर्टेड आहे ना, कुर्ता घातला आले की झालं आहे ना. तुम्ही आधी कधी अटेंड केली? गिरगावात पहिल्यांदा आलो मी. डोंबिवलीच आहे. डोंबिवलीतली जी शोभायात्रा सोडून तू इथे आला? येस, आज खूप बरं वाटतंय. हा डोंबिवलीची शोभायात्रा सोडून इथे आला आहे प्रमोशन. गिरगावात पहिल्यांदाच आलो पण आज खूप छान वाटतंय की गुलकंदाचं प्रमोशन करायला इकडे आलो आहे. तेच डिस्कशन चाललेलं आहे दादाबरोबर की अर्धी टीम डोंबिवलीत थांबली असती तर आणखीन मजा आली असती होमटाऊनमध्ये. पण खूप कमाल वातावरण आहे. किती एन्जॉय करतो? खूप एन्जॉय करतोय. हे सगळं पहिल्यांदाच आहे. मी पुण्याचा आहे, सो आमच्याकडे अशी शोभायात्रा वगैरे काही होत नाही. आमच्याकडे आहे पण पुणे अजून खूप गोष्टीत भारी आहे. सो पण नाही, हे खूप स्पेक्टॅक्युलर आहे. म्हणजे गुलकंदासाठी एकतर आलो आहे आणि त्यात एवढं मी कधीच इमॅजिन नव्हतं केलं असं सगळं असेल. सो हे सगळं एक्सपिरियन्स करायलाच खूप भारी वाटतं. सो इकडे सेल्फी अच्छा आहे का? पण काय गुलकंदाबद्दल काय सांगायला आवडेल? नेमका कसा आहे हा गुलकंद आणि तुझ्यासाठी गुलकंद म्हणजे? माझ्यासाठी गुलकंद प्रचंड स्पेशल आहे आणि खूप विचारपूर्वक आणि अभ्यासपूर्वक बनवलेली स्टोरी आहे या दोन्ही मॅजिशियन्सनी. आणि नात्यामध्ये जेव्हा स्टॅग्नन्सी येते, कुठल्याही नात्यात लग्नानंतर काही वर्षांनी जी स्टॅग्नन्सी येते त्याच्यासाठी हा सिनेमा आहे की तेव्हा ती रिफ्रेश कशी करायची. तर आय एम शुअर सगळ्यांना कुठे ना कुठे हा सिनेमा रिलेट होईल. आणि समीर दादा इथे व्हिडिओ काढण्यामध्ये बिझी आहे मागे गुलकंदच्या सोशल मीडिया अकाउंटसाठी. सो मी विचारतोय सगळ्यांना की तुमच्यासाठी गुलकंद काय आहे? तुझ्यासाठी काय आहे गुलकंद? लुक तर फारच सुंदर आहे. हा काय आहे गुलकंद? गुलकंद म्हणजे हेच आहे की प्रचंड उन्हाळा असताना आपल्या जिभेवर 1 चमचा गुलकंद ठेवल्यावर आपल्या शरीरात ज्या भावना येतात तो म्हणजे गुलकंद आहे. आयुष्यातले सगळ्या समस्या सगळे त्रास त्या क्षणाला दूर होतात ज्या वेळेला 1 मेला 2.5 तास हा चित्रपट बघितल्यावर तुम्हाला फील होणार आहे. खरं तर ही मुवमेंट एन्जॉय कर कारण सगळे तुला आवाज देतात.
थँक्यू सो मच. गुढीपाडव्याच्या खूप शुभेच्छा आणि मी स्वतः एक्सायटेड आहे गुलकंद बघण्यासाठी. ऑल द बेस्ट टीम. थँक्यू सो मच. राजश्रीच्या टीमला आणि प्रेक्षकांना गुलकंदाच्या टीमकडनं गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. नववर्षाच्या शुभेच्छा.